नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांतीच्या या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आणली आहे. ज्या बहिणींना जुलैपासून लाभ मिळत आहे त्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे. हा हप्ता नेमका कोणता आहे, कुणाला मिळणार आहे, चला तर सविस्तर माहिती पाहूया. बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम आहे की लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते मिळणार की नाही. तसं काहीही नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी उरलेले लाडक्या बहिणींचे हप्ते जमा करण्यास सुरुवात केली आहे. यावेळेला हप्त्याची रक्कम 3,000 रुपये मिळणार आहेत. तर नक्की हे 3,000 रुपये कसले आहेत? नोव्हेंबर महिन्याचे थकलेले हप्ते काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या बहिणींना मिळाले नव्हते त्यांनासुद्धा या नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरू झालेले आहे. तर आता उरलेले डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या हप्त्यांचं काय होणार? काही तांत्रिक अडचणीमुळे व KYCमुळे वेळ लागला होता, पण या संक्रांतीच्या आधी 1,500 रुपये अधिक 1,500 रुपये म्हणजेच बहिणींनो, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांची एकूण 1,500 अधिक 1,500 म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला संक्रांतीच्या आधी ओवाळणी म्हणून मिळणार आहे. सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे व त्यासाठी लागणारे पैशांची व्यवस्थाही केली आहे. म्हणजेच 10 जानेवारी व 11 जानेवारी रोजी संबंधित बँकामध्ये लागणारे पैसे वर्गही झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच महिलांना आता ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमाही झाले आहेत. तर तुम्हीही आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही याची खात्री करून घ्या. खात्री करून घेण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप किंवा बँक बॅलन्स चेक करा. तुमचे पैसे जमा झालेत की नाही पाहण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. तुमच्या बँकेचा बॅलन्स तपासा, बँक आलेला SMS तपासा किंवा नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अर्जाची स्थिती काय आहे ते पहा. तुमच्या जवळच्या बँकेत किंवा ATMमध्ये जाऊन तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता. जर आधार लिंक असेल तर आधार DBT स्टेटससुद्धा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. पैसे आले नसतील तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का याची खात्री करा. तुमचं ज्या खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा जमा होण्यासाठी बँक खातं दिलं आहे ते चालू आहे का याची खात्री करा. अर्जात काही त्रुटी असल्यास अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रावर जाऊन जरूर दुरुस्त करून घ्या. तर बहिणींनो, या संक्रांतीला तुमची ही लाडकी बहीण योजना तुमच्या आयुष्यात नक्कीच गोडवा घेऊन येईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ